काजू आले पाहिजेत ना चांगले. फणस पण आले की नाही काय माहिती नाही यंदा. हा बघायला पाहिजे. ही कोण आहे ग खारकोंडी पळते. येताना बघूया ना. चल पहिले ते काजू किती कसं झालं ते बघू. अहो पेरू, ती पेरू बघ ना. हे बघ रस्त्याच्या बाजूला झालेल्या पेरू. मस्त पेरू आलेत ना. इथे आपण पावसामध्ये जे काजू लावलेले ना ते आता बघायला चाललोय आपण कसे झालेत. थोडेसे मोकळे करून घेऊया कारण आता गवत वगैरे भरपूर झाल्याने सुकलंय पण ना, तर त्यांना वाढायला भेटणार नाही. म्हणून ते मग मोकळे करून घेऊ. पाखऱ्यामध्ये गेल्या वर्षी लावलेले बघूया. आता इकडे गुरं पण असतात, मग त्याच्यातले किती जगलेत ते पण बघायला लागतील. मी आहे आणि मागे आई आहे. हा असा मस्त आंब्याने वगैरे मोहर येईल. बघा असा पुढे इकडे पण लावलंय. इकडे पण इथे नाचणी पण करतात, पण झाले 1-2 वर्ष नाचणी केलेली नाही ह्या भागामध्ये. आणि हा बघा भाग मागचं पूर्ण समोरनं एक बोर पण आहे, तर बोरीवरती पण जाऊन येऊया. बघूया काय आहेत का. आता बोरं पिकायला लागलेत. बोरांचा पण सीझन आलाय त्यामुळे बोरं पण पिकत आहेत. बाकी काय अजून आता थंडी पण चांगली पडतीये आणि काजूंना पण मोहर चांगला येतो. ते ह्या वेळेला आंब्यांचा अजून काय माहिती नाही. आंबे पण मोहरले. तर हा एक आपला हा जो समोर आहे ना तो एक आपला आंबा आहे, तो पण चांगला मोहरलाय. बोर बघूया आले का. अबे ह्या आंब्याला चांगला मोहर आलाय. हा आंबा मोहरलाय बघ किती. ही बोर आहे, पण ही बोर आहे पण बोरीवरती यंदा बोरच नाहीत. ह्या आधी नाही आली आहे. कुठून जाऊया पहिले. तिकडे ते काढूया की हे पण करायचे आहेत. हे पण मोकळे करायचे आहेत. इकडे पण पावसाळ्यामध्ये हे त्याच्या आधी 1-2 वर्षाचे हे काजू आहेत. म्हणजे हे 2 वर्ष झाले लावलेले आहेत. तर ते कसे आहेत ना ते पण बघू. हा इथे एक आहे. हा पण चांगला झाला आहे. आणि दुसरा हा बघा, हा पण मस्त झाला. हे 2 वर्षाचे आहेत. एकदा पावसामध्ये लावले. गावठी काजू आहेत सगळे. रोप केलेले आपण आणि ते लावले. हा इथे पण आहे. हा पण मस्त झाले. हे चांगले झालेत ग. हे चांगले झालेत. हा पण भवरलाय ग. सगळे भवरताय तिथे. आणि हा आंबा, आंब्याला पण मोहर लागतोय चांगला. हा यंदा रायबोळी आंबे आहेतच. बघ ह्याला पण मोहर आलाय चांगला. हे बघा कलमाना पण चांगला आहे यंदा. आंबे पण भेटतील चांगले कलमाचे पण. असा पूर्ण भवरतोय. आणि ही जी फळं दिसत आहेत ना भरपूर आहेत. याला काय आई बुलबुटा म्हणतात ना. बुलबुट. हे बघा तुमच्याकडे काय वेगळं नाव असेल तर नक्की सांगा. हे बघा किती आहेत. भरपूर आहेत. पिकलेत. पिकलेत ना. कोणतेही बघ.
हां ही कच्ची अशी काळी झाली की पिकली. तीच काढायची ना. ठीक आहे. इथे पण आहेत भरपूर सारी आहेत. इथे मस्त लागतात पण. इथे पण आहेत. तुम्हाला जर माहिती असेल ना रानातल्यांची झाडांची वगैरे, तुम्हाला ह्या सीझनला पण खायला काय नाही काहीतरी भेटेल. रानामध्ये भरपूर सारे आहेत. ह्या सीझनला होतात ना हे कोकणी रानमेवा. मस्त लागतात. ह्या सगळं मागे बघता ना ही पाकार आहे. सगळं आपलीच जागा ही. पण आता इकडे रान झालाय का पुरा, तोडत नाही म्हणून. ॲटलिस्ट आपल्या गावाला जागा कुठे कुठे आहेत, हद्दी कुठे कुठे आहेत जागेच्या, त्या तरी माहिती असल्या पाहिजेत. आपण काजू चांगला आलाय. यंदा काजू आहेत चांगले. चल, हा किंजळीचा झाड आहे आणि किंजळीला हे बघा ही लाल अशी फुलं येतात, फळं आहेत ना त्याची. ही आईनाला पण येतात अशीच. चला, तर जे काम आले करायला ते करूया. आणि हा आहे ना, हा एवढा मोठा झाड दिसतोय तर तो हरडीचा झाड आहे. हरडा म्हणतात ना, हिरडा किंवा मग हरडा म्हणतात, त्याचा झाड आहे. ह्याचे हरडे, बाल हरडे छोटे साईजचे असतात ना ते पण विकतात, आणि मोठी साईज झाली की ते पण विकतात. दाखवतो मी, खाली पडलेले असतील त्याच्या खाली. हे बघा, दाखवतो तुम्ही तुम्हाला. हे बघा किती पडलेत. हे आहेत ना, हे सगळे औषध बनवायला घेऊन जातात, हे विकतात. तर किलो ह्याचा काय आहे तो माहिती नाही, पण ही मोठी साईज आहे. ह्याचं प्राईस थोडीशी किलो कमी आहे. पण जे बारीक असतात ना, जेव्हा सुरुवातीला होतात त्याला बालहरडे म्हणतात, तर ते सुद्धा विकतात. आणि त्याचा किलो तो खूप जास्त असतो, 120-150. हे बघा, असं झाड आहे. आणि याच्यावरती लागलेत पण. इथे बघा वरती, इथे आहेत, इकडे एक आहे. चला, काजू आपले आहे ते, त्या बुंदातला जो गवत आहे तो गवत पहिला काढून घेऊया. आपल्या जागा भरपूर असतात गावाला, पण ते आपल्याला माहिती नसतात. ॲटलिस्ट त्या माहिती तरी करून घेवाव्या. म्हणजे कुठपर्यंत आहे जागा ते तरी माहिती असली पाहिजे. यावर्षी पण आंबे भरपूर असणार आहेत, एवढं तर नक्की आहे. रायवळी आंबे पण आणि कलमाचे पण. मोहर तर एवढा खूप चांगला येतोय. फक्त जो अवकाळी पाऊस होतो तो व्हायला नको. तो जर झाला मग वाट लागेल. हे बघ, बुलबुटं किती आहेत, किती आहेत, भरपूर आहेत. हे बघा, पूर्ण भरले पूर्ण पान. इथे अशी असतात. इथे पण आहेत, भरपूर आहे त्याच्यावरती. इथे तर भरपूर आहेत. फक्त तुम्हाला माहिती हवे, माहिती असेल तर काय टेन्शन नाही. चला, बस झाली. आता पटापट काजूच्या खालचा जो गवत आहे तो गवत काढून घेऊया.
पाय सरकतायत. हा एक आहे, ह्याला पण आपण 1 वर्ष झाला, 1 वर्ष झालं ना लावून. हा 2रा वर्ष आहे ना. हा पण मस्त झाला. याला पाणी वगैरे काय घातलं नाही. इकडे आपली जागा होती, रोप तयार केलेले आणि डायरेक्ट आपण पावसात येऊन लावले. आता पावसाच्या पाण्यावरती हे जगले. आता आणखी 2 महिने, आता तर मोठे झालेत त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आता आणखी 2 महिने पावसापर्यंत झालं ना, आणखी एक पाऊस भेटला तर खूप चांगले होते. गवत काढून मोकळं करावे लागणार आहे. जर आपल्याकडे पण तुमच्याकडे पण तुमची जागा अशी पडीक असेल तर फक्त बिया जरी टाकून ठेवल्या ना तरी पण त्या होतात. 3-4 वर्षात तरी येतातच ना आई. 3-4 वर्षामध्ये तरी येतातच. आणि गावठी काजू असतील तर अजून चांगलं, कारण गावठी काजूला लाईफ आहे ते खूप जास्त आहे सरकारी काजूंपेक्षा तरी. काय मस्त झालंय. 2-2 लावलेले ना. हा म्हणून. चला मी पण पटापट काढून घेतो आता गवत. असं गवत काढलंय आणि अर्धा गवत आहे तो त्याच्याच बुंदामध्ये असं गोल करून टाकलाय. खार पडेल. हा आता खार पण आहे ना. खार पडली की थोडासा ओलावा राहतो ना गवतावरती. काजू सगळे इथले जे हे 2 वर्षाचे माडे होते सगळे ते साफ करून झालेत. आणि आता इकडे बघा, हे खूप आधीचे थोडेसे मोठे माडे आहेत. हा गवत बांधायचं आहे. काय म्हणतात याला? दुराई. का बांधायची? राखलेले आहेत काजू असं समजतात लोक. हा, याला दुराई म्हणतात. हा गवत घेतलाय तर तो बांधून घ्यायचा जेणेकरून कोणी बिया काढू नये. हा काजू राखलेला आहे असा समज आहे. जे हे असं जर असेल ना तर शक्यतो कोण बिया काढत नाही, म्हणून ही निशाणी आहे असं पण म्हणू शकतो. याला दुराई म्हणतात. असे तुम्ही करता का ते सुद्धा नक्की सांगा. आणि आता शक्यतो सगळ्यांचेच काजू राखलेले असतात त्यामुळे शक्यतो खूप काढायला पण लोक तयार होत नाही, हात लावत नाही. खाली बिया पडतात ना. म्हणजे ह्या काजूच्या बिया, आमच्या घर तर खूप लांब आहे, तर आई तर म्हणते की ह्या काजूच्या बिया कोण नेत पण नाही, खाली पडून असतात. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे. सगळ्यांचेच काजू आहे त्यामुळे तर सगळेजण कोण काढायला शक्यतो तयार पण होत नाही. नाहीतर मग मीटिंगचा विषय आहे, लोक राखतात. आणि आता लोकांना माहिती पण पडलं आहे, सगळेजण मेहनत करत असतात त्यामुळे शक्यतो बिया कोण काढत पण नाही. दंड पण असतो ना. हा, मग असा पण आहे प्रकार. काजूच्या बिया काढल्या तर दंड, मीटिंग, जो बघेल सांगेल की ह्यानी बिया काढल्यात त्याला बक्षीस असतं, असं सगळं प्रकार आहे. पण शक्यतो आमच्या इकडे तर अजून हा प्रकार होत नाही की बिया कुणाच्या दुसऱ्याच्या काजूच्या असतील तर त्या बिया काढत तर नाही. चला आता पुढे जाऊन जे आपण गेल्या वर्षी लावलेत ना काजू ते बघूया. आणि ह्या वर्षी किती रेट होता ग बियाणा? 90 रुपये ना. 80-90, 100च्या आसपास होता भारी. आणि आता ह्या वर्षी काय आहे तो बघूया. गेल्या वर्षी रेट खूपच कमी होता. नाही आले बोरटी. चल काय माहिती यंदा का नाही आली. ही बघ करवंद पण फुलली. ही बघा, ही करवंदाची फुलं ती पण फुलायला लागली आहे. चला तिकडे पुढे जाऊन आपण बघू गेल्या वर्षी लावलेल्या काजूंची काय स्थिती आहे. इकडे शक्यतो आपण काय शेती करत नाही. ही जमीन आहे ती आता ओसाडच असते त्यामुळे इकडे जे काजू लावलेत ॲटलिस्ट हे काजू 2-3 वर्षात यायला तरी लागतील. जर तुमच्याकडे पण अशी काही जागा असेल ना तर नक्की लावा. आणि लास्ट टाइम आपण इकडे आलेलो तिसलं काढायला, तिरफळ किंवा तिसलं म्हणतो ना,
ते काढायला आलेलो. हा बघा, हा जो मधला बरोबर इथे जो हा झाड दिसतोय ना, हा बघा इथे, तो तिसलांचा झाड आहे. त्याच्यावरती तिसलं लागली आहेत. बघू अजून ह्या वर्षी तर आपण तिसलं अजून काढली नाहीत, तर येऊ एक दिवशी. काटे वगैरे घेऊन यावं लागणार आहे, कारण खाली खूप काटे पण आहेत आणि पातेरे वगैरे पण खूप आहे आणि खूप हाईटला आहे. हा एक काजू आहे, हा पण गेल्या वर्षी लावलेला, तो पण जगला आहे. आणि दुसरं हा इथे पण आहे, तो पण चांगला झाला आहे. असे इथे आपण एक 10-15 काजू लावलेले, 2-2 लावलेले, हे पण झालेत ना चांगले. हा बघा, हा 2, हे 2 लावलेले इथे एकत्र. 2 ह्याच्यासाठी लावलेले जेणेकरून जर एक मेला तर एक जगू शकतो. आणि गावठी माडे आहेत, हा पण चांगला झाला आहे. हा एक आहे, हा पण गेल्या वर्षीचाच आहे, गेल्या पावसामध्ये लावलेला, मस्त झाला. आता हा 2-3 महिने, हा एक पाऊस झाला की खूप चांगला होईल हा पण. तसेच तो तिथे एक आहे, हे इथे लावलेले आहेत. तर हे ना काय काय मोडले आहेत पूर्ण इकडे, कारण गुरं असायची चरायला, त्यामुळे गुरांनी पाय वगैरे देऊन मोडून टाकले, तरी पण हा जगला आहे. हा एक आहे, हा बघा, हा एक खूप मस्त झाला आहे. आणि हा इथे पण आहे, तो पण चांगला झाला आहे. हा एक आहे इथे, सगळे झालेच चांगले. हा एक आहे, हा एक गेल्या वर्षी लावलेले, 2 माडे आहेत. आणि हे पण लावलेले आहेत गेल्या वर्षीच, हे पण चांगले झाले आहेत. तो इथे पुढे एक लावलेले आहेत, हे 2 आहेत, हे पण चांगले झाले. तसेच इथे आहे, हा एक चांगला झाला. गेल्या वर्षीचे आहेत पूर्ण, एका वर्षामध्ये चांगले झालेत. काय नाही, त्या साईडला नाही, हा पण आहे, हा पण मस्त झाला आहे. साईडचा गवत काढून घेतलं आपण आणि हा बुंदामध्ये गवत टाकला, जेणेकरून आता कशी खार पडते, खार म्हणजे जे आपण दव म्हणतो ते पडते, तर ते त्या गवतावरती पडले ना तर थोडासा ओलावा राहतो. तो तिथे पुढे काय आणि हा इथे काय. तर असे आपण हे सगळे गेल्या वर्षी गेल्या पावसामध्ये लावलेले काजू, ते पण मस्त झालेत. तर अशी तुमच्याकडे जर काही कोणती पडीक जागा असेल ना, तर तुम्ही सुद्धा नक्की लावा. एक 2-3 वर्षाची मेहनत असते, मेहनत इन द सेन्स फक्त पावसामध्ये आपण लावायचं तीच मेहनत असते. बाकी आता इकडे पाण्याचा सोर्स तर नाही, पावसाच्या पाण्यावरतीच झालेत. आणि 1-2-3 वर्ष जर हे जगले ना तर हे चांगले होतात, मग त्यांना काय मरण नाही. आणि गावठी काजूला लाईफ थोडी जास्त आहे. फक्त गुरं वगैरे असतात ना, तेव्हा पावसामध्ये थोडंसं त्याला गोल डांबे वगैरे मारून कुडून ठेवतात ना, तसं केलं तरी पण चांगलं आहे. आणि समोरचा नजारा, इथे आपण आलोय. तर फायनली आपण जे गेल्या वर्षी काजू लावलेले आणि त्याच्या आदल्या वर्षी असे ह्यावरती पाखरेमध्ये काजू लावलेले, तर ते सगळे साफ करून झालेत. आता घरी जायचं आहे. तर असा ओव्हरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.